तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे पण असं होतं का की मुलं अचानक काहीतरी खाण्याचा हट्ट करतात? आज माझ्याकडे तर माझ्या मुलीने काहीतरी चॉकलेट बॉल खाण्याचा हट्ट केला. म्हटली मला चॉकलेट बॉल बनवून दे. आता घरात साहित्य अवेलेबल असेल तर आपण एक वेळ बनवूया, पण साहित्य नसेल तर मग काय करायचं? काहीतरी जुगाड करावा लागतो. आता हा चॉकलेट बॉल ते केक शॉपमध्ये मिळतो ना, तर तो तिला काय टी व्ही बघताना आठवलं की काय कोण जाणे, पण ती म्हटली आपण ट्राय तरी करू, बनवून तर बघू कसा बनतो आहे ते. म्हटलं चल मग बनवूया. तर मग त्याच्यासाठी मी काय केलं, आमच्याकडे म्हणजे बिस्किट अवेलेबल होते. तर हे काही बिस्किट घेतले, पार्लेचेच बिस्किट आहेत बरं का, साधारण एक पुडा पूर्ण बिस्किट घेतले, एक 10-12 बिस्किट असतात त्याच्यात, आणि ते असे तुकडे करून घेतले. तर मुलीलासुद्धा इथे मध्ये मध्ये मला मदत करून द्यायची होती. पण असो, आता इथे मिक्सरच्या भांड्यात मी हे जे बिस्किटचे तुकडे होते ते घेतले आणि त्यामध्ये अर्धा चमचा कोको पावडर टाकून घेतली आणि 1 ते 1.5 चमचा साखर टाकून घेतली आणि हे मिक्सरमधनं चांगलं बारीक वाटून घेतलं. छान पावडर झाली पाहिजे त्याची. क्रीमचे बिस्किट असेल तर अजून छान, पण बिस्किट जर नसतील आणि आपल्याकडे जर समजा कप केक वगैरे अवेलेबल असेल किंवा केक असेल तर त्याचंसुद्धा आपण अशी चुरा करून हे बनवू शकतो. आता हा जो बिस्किटचा पावडर होता, म्हणजे बिस्किटचा जो चुरा होता, त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि त्याचा असा सॉफ्ट डो बनवून घेतला. आपण कणिक मळतो ना त्या पद्धतीनेच मळून छान डो बनवून घेतला आणि याच्यात छोटे छोटे मी बॉल्स बनवून घेते. थोडासा सॉफ्ट डो आहे, तर गुलाबजाम असतात ना त्या पद्धतीने गुलाबजामप्रमाणेच याचे मी छोटे छोटे बॉल बनवून घेतले. केक शॉपवर मिळतं त्यात थोडासा मोठा बॉल असतो, पण आपण ठीक आहे घरच्या घरी बनवतो आहे म्हणून थोडे छोटे छोटेच बॉल बनवले. आता ह्याला चॉकलेटचं कोटिंग द्यायचं होतं, पण घरात चॉकलेट अवेलेबल नव्हती. आता दुपारची वेळ, उन्हात कोण जाईल, त्यासाठी ना मी काय केलं, सध्या ना फ्लिपकार्टची एक चांगली सुविधा निघाली आहे बरं का. ते पटकन आपण ऑर्डर केली ना तर लवकर ते आपल्याकडे डिलिव्हर करतात, एक अर्ध्या तासाच्या आतच असतं काहीतरी. तर मी असे हे चॉकलेट ऑर्डर करून घेतली. त्यानंतर ही चॉकलेटचे बारीक बारीक काप केले आणि डबल बॉइलिंग मेथडने ती चॉकलेट मेल्ट करून घेतली. बरं, हे करताना ना मुलगी मला मदत करत होती, त्यामुळे शूट घेताना मी काय शूट घेते किंवा काय राहतं आहे ह्याच्याकडे माझं फारसं काही लक्ष गेलं नाही, कारण कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कमी जास्त होतंच. तर झालं असं की मग ही चॉकलेट मी मेल्ट करून घेतली, त्याच्यात हे चॉकलेटचे बॉल्स होते ते टाकले आणि एक एक असं साईडला काढून घेतले. बस एवढीच ही प्रोसेस होती बरं का, जी शूट करायची राहिली. आणि त्यावरती मी व्हाईट चॉकलेट अशा पद्धतीने व्हाईट चॉकलेटच्या अशा रेषा काढून घेतल्या, वाकड्या तिकड्या कशाही आपल्याला जमतील तशा. आणि वरती हे जे स्प्रिंकल असतात बघा केकवरती टाकायचे, साखरेचे स्प्रिंकल्स असतात, ते थोडेसे टाकून घेतले. आणि आता हे बॉल फ्रीजमध्ये ठेवून एक अर्धा 1 तासपर्यंत मस्त सेट होऊ दिलं. ते चॉकलेट आहे ना ते सेट व्हायला पाहिजे, कडक व्हायला पाहिजे. आणि अर्धा-पाऊण तासानंतर हे चॉकलेट बॉल काढले आणि इतके छान दिसत होते आणि काय अप्रतिम लागत होते म्हणून सांगू. खूप छान लागतात बरं का. जरी हे जुगाड करून केलेली रेसिपी होती, पण तरीसुद्धा हे चॉकलेट बॉल खूप मस्त लागत होते. तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.